नमस्कार मित्रांनो, बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे। 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये बिहार येथील विधानसभा निवडणूक होणार आहे। आणि 14 नोव्हेंबरला दूध का दूध पानी का पानी, बिहारचा राजा कोण, बिहारच्या जनतेचा खरा मुख्यमंत्री कोण हे ठरणार आहे। परंतु याच बिहारमध्ये यावेळेस भाजपची मोठी पिछेहाट होणार आहे असं सध्या तरी वाटतंय। नेमकं बिहारमध्ये भाजप का हरतोय तेच जाणून घ्यायचंय आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर सुरू करूया। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, एकूणच भाजपच्या ज्या काही राजकीय वाटचाली आहेत त्याच्यामध्ये जोपर्यंत अटल बिहारी वाजपेयी होते, लालकृष्ण अडवाणी होते आणि अगदी 2014 पर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान होईपर्यंत काँग्रेस कसं बदनाम आहे, काँग्रेस कसं भ्रष्टाचारी आहे, काँग्रेस कसं अल्पसंख्याकांना संतुष्ट करण्याच्या चक्करमध्ये असतं आणि हिंदूंना कसा त्रास होतो, या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांचा भ्रष्टाचार असेल, बेरोजगारी असेल आणि धर्माचं जे राजकारण असेल, या सगळ्या गोष्टींवर भाजप वारंवार तुटून पडत होतं। आणि तोपर्यंत भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष आहे, भाजपमध्ये भ्रष्टाचार नाही, भाजप आल्यानंतर भारतामध्ये काहीतरी नवीन घडणार आहे असा एक नॅरेटिव्ह सेट करण्यात आलेला होता। परंतु जसं जसं नरेंद्र मोदी सरकारच्या एक एक वर्ष पुढे पुढे जातंय, अँटी इन्कम्बन्सी आता भाजप बद्दल वाढत चाललेली आहे। जरी आज केंद्रामध्ये भाजप सत्तेमध्ये असेलही तरी सुद्धा भाजप बद्दल प्रचंड रोष देशभरामध्ये हळूहळू वाढत चाललेला आहे। एकीकडे साऊथ इंडिया जो आहे म्हणजे दक्षिण भारत जो आहे त्यातील राज्यांमध्ये भाजपला फार विशेष काही करता येत नाहीये। कर्नाटकमध्ये भाजप आहे, परंतु ज्या येदियुरप्पांसोबत ते काम करत होते त्यांच्या सोबतचे त्यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण हे जगजाहीर झालेले आहेत। महाराष्ट्रामध्ये भाजप कशा पद्धतीने सत्तेत बसलेला आहे हे पूर्ण भारतभर जगप्रसिद्ध आता झालेला आहे। कारण महाराष्ट्रामध्ये जे जे काँग्रेसी किंवा राष्ट्रवादीचे लोक ज्यांच्यावरती भाजपनी जीव तोडून टीका केलेली होती, भ्रष्टाचाराचे आरोप केलेले होते, ते सगळे आज भाजप निवासी झालेले आहेत। म्हणजे एकूणच भ्रष्टाचारी नेत्यांचं वॉशिंग मशीनच मागील 10 वर्षांमध्ये या भाजपने आणलेला आहे असा आता भाजप बद्दल समज दृढ होत चाललेला आहे जनतेचा। दुसरीकडे लडाखमध्ये जे सोनम वांगचुक जे आहे, जे देशप्रेमी आहेत, त्यांच्या देशप्रेमाबद्दल कित्येक उदाहरणं आज पूर्ण देशभरामध्ये ओळखल्या जातात। अशा सोनम वांगचुक यांना अटक करण्याचं पातक सुद्धा भाजप सरकारने केलेलं आहे। एकूणच काय तर ज्या व्यक्तीने आपल्या देशाच्या सैन्यासाठी इतकं काम केलं, ज्या व्यक्तीच्या वडिलांनी आयुष्यभर चीनला विरोध केला, त्याच व्यक्तीला चीनचा एजंट म्हणून संबोधण्याचं काम भाजपची एक सोशल मीडियावरची टोळी करत असते। म्हणजे एकूणच भारतभर एक प्रकारचा असंतोष हळूहळू भाजप बद्दल वाढत चाललेला आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती आता बिहारची निवडणूक होते आणि त्यामुळे बिहारचे काही स्थानिक मुद्दे आणि देशभरातलं भाजपचं गचाळ राजकारण, या दोन्हीही गोष्टी भाजपला चांगल्याच जड जाऊ शकतात। आता भाजप नेमका बिहारमध्ये का हरतोय तर त्याचे आपण देशभरातले काही कारण तर समजून घेतले। एक प्रकारचा असंतोष सध्या भाजप बद्दल आहे। बिहार मधले 5 कारण आपल्याला जाणून घ्यायचे आहे। त्यातील सगळ्यात पहिलं कारण तेजस्वी यादव जे सध्या विरोधी पक्षनेते आहेत आणि प्रशांत किशोर यांची वाढती लोकप्रियता भाजपला या बिहारच्या निवडणुकीमध्ये चांगलीच टफ फाईट देणार आहे हे मात्र नक्की। तेजस्वी यादव हे लालू प्रसाद यादवांचे सुपुत्र आहेत। क्रिकेटमध्ये करिअर करण्याचं स्वप्न बघितलेला हा तरुण आहे। सध्या विरोधी पक्षनेता आहे आणि फक्त वय वर्ष 35 या तरुणाचं आहे। मागील सरकारमध्ये म्हणजे जे आज जनता दल हे भाजप सोबत सत्तेत बसलेला आहे, नितीश कुमार हे मुख्यमंत्री आहे, याच नितीश कुमारांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून तेजस्वी यादव सरकारमध्ये होते। आणि हे सरकार पडल्यानंतर तेजस्वी यादवनी या सरकारला सळो की पळो करून सोडलेला आहे। शिक्षण असेल, बेरोजगारी असेल, गुंडाराज असेल, या सगळ्याच आघाड्यांवरती तेजस्वी यादव यांची भाषणं बिहारमध्ये चांगल्याच चर्चेमध्ये आहेत। त्यामुळे तेजस्वी यादव आणि प्रशांत किशोर
यांची लोकप्रियता भाजपला चांगलाच मोठा अडथळा ठरणार आहे। याच निवडणुकीमध्ये दुसरा जो मुद्दा आहे तो असा असणार आहे की भाजपला जर निवडून द्यायचं असेल तर यांचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण। कारण जनता दलाकडून जे नितीश कुमार आहे यांचा काही भरोसा नाहीये। म्हणजे नितीश कुमार कधी मोदींच्या मांडीवरती बसतात, कधी लालू प्रसाद यादवांसोबत येतात, कधी काँग्रेसच्या बाजूने बोलतात। म्हणजे नितीश कुमार यांनी मागच्या 10 वर्षांमध्ये इतक्या वेळा चेहरा बदललेला आहे की नितीश कुमार यांची विश्वासार्हता ॲज सच काही नाहीये आणि भाजपकडे मुख्यमंत्री पदाचा प्रबळ दावेदार एकही चेहरा नाहीये। परंतु त्याच कंपॅरिझन मध्ये आपला बिहारचा पोरगा, आपल्या बिहारचा तरुण तेजस्वी यादव हा मुख्यमंत्री पदाचा जर चेहरा जर असेल तर मात्र ही निवडणूक भाजपला आणि नितीश कुमारांना चांगलीच जड जाणार आहे। हे दोन मुद्दे झाले। आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो या निवडणुकीमध्ये भाजपला मोठा अडथळा ठरणार आहे तो मुद्दा म्हणजे मतदार यादींमध्ये झालेला घोटाळा। राहुल गांधी हे मागील काही महिन्यांपासून मतदार याद्यांच्या घोटाळ्यांवर तुटून पडलेले आहेत आणि बिहारमध्ये तब्बल 64 लाख लोकांच्या नावांबद्दल हा मोठा घोळ आहे। त्याच्यामुळे भाजप निवडणुका घोटाळे करून जिंकतं अशा प्रकारचा एक नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये कुठेतरी राहुल गांधींना मोठं यश येताना दिसतंय आणि नेमकं याच गोष्टीवरती बोट ठेवून तेजस्वी यादव हे आक्रमक प्रचार करताना आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसणार आहेत। त्याच्यामुळे तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे मतदार याद्यांमधला घोटाळा जो भाजपने केलेला आहे असं राहुल गांधी वारंवार सांगताना आपल्याला दिसतात। चौथा महत्त्वाचा मुद्दा, या निवडणुकीमध्ये वारंवार भाजप येताना रोजगार, बिहारची जनता, बिहारची अस्मिता याच्याबद्दल बोलत असते। परंतु अजूनही बिहारमधून होणारं स्थलांतर कमी झालेलं नाही। बिहारमध्ये आजही रोजगार उपलब्ध होत नाही। बिहारमध्ये आजही दरडोई उत्पन्न हे अत्यंत कमी आहे। त्याच्यामुळे बिहारची जनता आजही गरिबीमध्येच जगते आणि नितीश कुमार आणि भाजप आजपर्यंत बिहारला काहीही वेगळं देऊ शकलेले नाही। आणि या व्यतिरिक्त बिहारचा गुंडाराज हे समस्त भारतामध्ये प्रसिद्ध आहे आणि असं असताना भाजप आणि नितीश कुमार यांच्याबद्दलची एक मोठी अँटी इन्कम्बन्सी आता बिहारमध्ये दिसून येते। अर्थात येणाऱ्या काळामध्ये प्रचारामध्ये भाजप नेमके कोणते मुद्दे घेऊन येतं, जनता नेमकी कोणत्या मुद्द्यांवर मतदान करते, खरंच बिहारची निवडणूक ही रोजगार, उत्पन्न, बेरोजगारी, गरिबी या सगळ्या गोष्टींवरती होते की पुन्हा एकदा बिहारमध्ये भाजप धर्माचं कार्ड खेळते ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेलच। परंतु तत्पूर्वी सध्या तरी बिहारमध्ये भाजपची पिछेहाट होईल असंच चित्र दिसतंय आणि अर्थात बिहारमध्ये जर भाजपची पिछेहाट जर झाली तर संपूर्ण भारतामध्ये भाजपला गळती लागायला वेळ लागणार नाही, हेही तितकंच खरं। हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।